2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही. ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थवर जवळपास 1.5 तास चर्चा. पालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात भेट झाल्याची चर्चा. निलेश राणेंचं भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन. पैसे वाटप होत असल्याचा आरोप. मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट. ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे. केनवडकरांचं स्पष्टीकरण. निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप. निलेश राणेंना कुणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना आमदार निलेश राणे यांना सवाल. निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा. राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी. नारायण राणेंसमोर नवं आव्हान. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप. बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैशांसह रंगेहात पकडल्याचा दावा. महायुतीतील फुटीमुळे शेवगावात चुरशीची लढत. महायुतीच्या घटक पक्षांचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लांडे यांचं पारडं जड. कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही. शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत. पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य. कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट. शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड. बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. येवल्यामध्ये महायुतीसाठी भुजबळ कुटुंब रंगलं प्रचारात. येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार. विशाखा भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामांवर तात्पुरत्या स्थगितीची मागणी. जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप. नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय. मध्य प्रदेशातील 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 1 जण फरार.